आज जर तुझ्या डोळ्यात अश्रू असतील, आज जर प्रत्येक मार्ग बंद झाल्यासारखा वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक. कदाचित आज स्वामी समर्थ तुझ्याशी याच शब्दात बोलत असतील. कधी कधी आयुष्य इतकी कठीण परीक्षा घेत की स्वतःवरचा विश्वास कमी होतो. आपली माणसंही दूर जातात. कष्ट करूनही यश मिळत नाही. रात्रभर जागून डोळ्यात पाणी येतं आणि मनात एकच प्रश्न घुमत राहतो. देवा, माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? पण भक्तांनो, प्रत्येक अंधाया रात्रीनंतर पहाट नक्की होते. प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा निरभ्र होतं. आणि प्रत्येक संकटानंतर माणूस आधीपेक्षा अधिक मजबूत बनतो. आज गुरुवार आहे. गुरूंचा दिवस. स्वामी समर्थांचा दिवस. आज ते प्रत्येक भक्ताला एक संदेश देत आहेत. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत. हे शब्द जगण्यासाठी आहेत. जेव्हा सगळे साथ सोडतात, तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा जग तुमच्या अश्रूंना कमजोरी समजतं, तेव्हा स्वामी त्या अश्रूंमागचं दुःख ओळखतात. जेव्हा प्रत्येक दार बंद होतं, तेव्हा स्वामी एक नवीन मार्ग तयार करत असतात. म्हणून संकट आलं म्हणून श्रद्धा सोडू नका. उशीर झाला म्हणून आशा सोडू नका. लोकांनी साथ सोडली म्हणून स्वतःला कमी समजू नका. लक्षात ठेवा, बांबूचं बी पेरल्यानंतर अनेक वर्ष जमिनीवर काहीच दिसत नाही. पण त्या काळात त्याची मुळं खोलवर वाढत असतात. आणि जेव्हा तो उगवतो, तेव्हा काही महिन्यात आकाशाला स्पर्श करतो. तसंच तुमचंही आहे. आज कदाचित तुमचे कष्ट कुणालाच दिसत नसतील. पण स्वामी समर्थ प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक संघर्ष पाहत आहेत. योग्य वेळ आली की तुमच्या आयुष्यात असा बदल होईल की लोक म्हणतील, याच्या नशिबात अचानक बदल झाला. पण तुम्हाला माहीत असेल, तो बदल अचानक नव्हता. तो तुमच्या संयमाचा, तुमच्या विश्वासाचा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा आशीर्वाद होता. म्हणून आज या पवित्र गुरुवारी एक वचन स्वतःला द्या. मी हार मानणार नाही. मी रडेन, पण थांबणार नाही. मी पडेन, पण पुन्हा उभा राहीन. कारण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. शेवटी मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात सुख, शांती, धैर्य आणि गुरुकृपा सदैव नांदो. श्री स्वामी समर्थ.